कुशल मार्गदर्शक रामेश्वर गटकळ यांची गटकळ करिअर अकॅडमी नवीन बॅच 29 जूनपासून सुरू. गटकळ करिअर अकॅडमी, सातोना रोड, सेलू. सेलू देवगाव फाटा राष्ट्रीय महामार्ग 548 वर क्रुझर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात 35 वर्षीय दुचाकी चालकाचे जागीच निधन झाल्याची घटना रविवार 5 जुलै रोजी दुपारी 2:30च्या सुमारास घडली असून या अपघातात दुचाकी चालकाचे जागीच निधन झाले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे. सेलू शहरातील हसमुख कॉलनी येथील रहिवासी गजानन भगवान शिंदे वय 35 वर्ष हा राष्ट्रीय महामार्ग 548 वरून आपल्या दुचाकी क्रमांक MH22 BJ 6115 वर बसून जिवाजी जवळा येथून दर्शनानंतर घराकडे सेलू येथे येत असताना याच मार्गाने जाणाऱ्या क्रुझर गाडी क्रमांक MH26 AF 1316च्या चालकाने भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला समोरून धडक दिली. ही घटना सेलू देवगाव फाटा महामार्गावरील सेलूजवळ असलेल्या खानिता मारुती मंदिराजवळ घडली. यामध्ये दुचाकी चालक गजानन शिंदे याचे जागीच निधन झाले. ज्ञानेश्वर भगवान शिंदे वय 37 वर्ष राहणार हसमुख कॉलनी सेलू याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 358/2026 कलम 106/1 281 324/2 भारतीय न्याय संहिता अन्वये क्रुझर गाडीचा चालक याच्यावर रविवार 5 जुलै रोजी दुपारी 5 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत. सेलू शहरात सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी, बस स्टँड, सेलू.